ओके. सो तुला ऑब्जेक्ट समजले कोणते कोणते यूज करणार ते. देन आता आपल्याला काय करायचं आहे तर एक एक करून हे पूर्ण ऑब्जेक्ट्स क्रिएट कसे होणार ते सगळं बघायचं. तर मेन टर्म्स आला आता की सर प्रॅक्टिस करायची कुठे व कसं करायचं कुठे करायचं, राईट. तर मी तुम्हाला डॉकर मध्ये एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सांगितलाय जिथे तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. काय आहे प्लॅटफॉर्म? किलर कोडा म्हणून. ठीक आहे. मार्केटमध्ये अजून असेल KTS प्लेग्राऊंड पण आहे, आणखी एक दोन मिळतील तुम्हाला, बट आय एम यूज टू विथ किलर कोडा. सो मी तुम्हाला पण सांगतोय. तर इथे काय काय आहे तर इथे तुम्हाला सिम्पली लॉग इन करायचं आहे. देन त्यानंतर तुम्हाला उबंतू मशीन पण मिळतं ज्याच्यावर तुम्ही तुमची लिनक्स प्रॅक्टिस करू शकता. म्हणजेच तुम्हाला व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायची गरज नाही. व्हेरी गुड. देन त्यानंतर कुबरनेटिस हा कन्सेप्ट मिळतो. इथे दिसतंय कुबरनेटिस. तर इथे 1.34. आता हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कुबरनेटिस चे सध्या व्हर्जन्स कोणते चालू आहे. करेक्ट. कुबरनेटिस व्हर्जन्स तर 1.35 1.3.2 लेटेस्ट व्हर्जन सध्या चालू आहे. तर जेव्हा आपण EKS क्रिएट करून बघणार तेव्हा तुम्हाला हे समजेल की काय आहे कसं आहे, आणि जेव्हा आपण मिनिक्यूब इन्स्टॉल करणार तेव्हा कसं इन्स्टॉलेशन आहे ते पण समजेल. क्लिअर. ओके. तर इथे सध्या तो कोणता यूज करतोय 1.34 स्टेबल व्हर्जन. याला क्लिक करतोय आणि इथे आपण काय करू तर सिंपल वर्किंग सुरुवात करू. हे एक पोर्शन झालं. आणखी एक दुसरा पोर्शन सांगतो की ज्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तो म्हणजेच कोणता आहे तर मिनिक्यूब. ओके. काय असणार मिनिक्यूब. मिनिक्यूब एक काय असतो तर एक छोटासा क्लस्टर, एक कंटेनर, आणि तोच क्लस्टर आणि तोच वर्कर नोड तोच मास्टर नोड, सगळं तो एकच असतो. ठीक आहे. बट तसं ते फक्त प्रॅक्टिस साठीच होणार. जनरल पर्पज मध्ये ऑर्गनायझेशन मध्ये मिनिक्यूब यूज होत नाही. हा फक्त प्रॅक्टिस साठी तुम्ही यूज करायचा. अदरवाइज नाही केला तरी चालेल. डायरेक्ट EKS क्लस्टर क्रिएट करायचा किंवा तुमचा किलर कोडा यूज करायचा. ठीक आहे. बट आपण करू मिनिक्यूब वर प्रॅक्टिस. बट सध्याच्या कंडिशनला टेस्ट की काय असते कुबरनेटिस क्लस्टर तुम्हाला दिसणार कसं. तर इथे काय दिसत आहे कंट्रोल प्लेन. कंट्रोल प्लेन दिसतंय. तर आपण आपल्या डायग्राम नुसार कंट्रोल प्लेन बघतो इथे. आता आपल्याला जर बघायचं असेल सर स्लेव्ह नोड आहे का, स्लेव्ह नोड आहे का, तर कमांड लाईन थ्रू काम करण्यासाठी तुमच्याकडे एक कमांड लाईन असायला पाहिजे. कोणतं kubectl. काय असलं पाहिजे kubectl. आता इथे तर ते मला ऑलरेडी इन्स्टॉल मिळत आहे, बट आपण ते काय करणार सेपरेटली इन्स्टॉल करणार जेव्हा EKS और मिनिक्यूब इन्स्टॉल करणार तेव्हा. क्लिअर. बट सध्या इथे त्याने ऑलरेडी आपल्याला प्रेझेंट दिलेलं आहे. सो kubectl ही कमांड यूज होणार. मला बघायचं आहे काय की माझ्याकडे नोड्स किती आहे. काय बघायचं आहे नोड्स किती आहे, म्हणजे स्लेव्ह नोड आहे की स्लेव्ह नोड किती आहेत आणि कंट्रोल प्लेन किती आहे. तर गेट काय करणार गेट आणि काय पाहिजे नोड्स. सी मिळाली आहे इन्फॉर्मेशन. काय इन्फॉर्मेशन आहे इथे कंट्रोल प्लेन एक आहे म्हणतोय आणि नोड 1 एक आहे. नोड 1 नोड 01 मीन्स काय तुमचा वर्कर नोड आहे. अंडरस्टूड. ओके. सो हा जो एन्व्हायरमेंट आहे हा एन्व्हायरमेंट याला म्हटलं जाते क्युबेडियम एन्व्हायरमेंट. काय कोणता एन्व्हायरमेंट क्युबेडियम. सी this playground will always have the latest kubedium Kubernetes version. कोणता एन्व्हायरमेंट आहे हा here. ओके. हा तो kubedium means separate control plane, separate worker node. क्लिअर. हा सर ठीक आहे. आता तुम्ही नोड्स कशी बघायची ते तर सांगितलं, पण आता इथे नेम स्पेस आणि वेगवेगळे जे आपण ऑब्जेक्ट बघतोय ते कसे होणार. सर्वात आधी पॉड क्रिएट करायचा आहे. पॉड कसं क्रिएट करायचं सर. तर डॉकर मध्ये कमांड कोणती बघितली, डॉकर मध्ये कमांड कोणती बघितली तुम्ही एक डॉकर रन.
तर इथे सुद्धा तुमच्याकडे कमांड आहे कोणती, क्युबरनेटिस क्यूबसीटीएल रन पॉड नेम आणि इमेजचं नाव, म्हणजे डॉकर सोबत कम्पेअर करा, सेम टाईपने कमांड आहे. सो एक आपण क्रिएट करून बघू, क्यूबसीटीएल रन देन त्यानंतर पॉड, बट इथे पॉड क्रिएट होणार, त्याचं नाव द्यायचं आहे कोणता, माय पॉड लिहितो मी इथे, ठीक आहे. देन आता हा यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन कोणती टाकायची आहे, ऍप्लिकेशन कोणती असली पाहिजे, तर पाहिजे काय आपल्याला डॉकर इमेज, माहिती आहे ना, तर डॉकर इमेज कुठे असती, हब मध्ये, तिथून तो पुल करणार आणि देन कंटेनर रन करणार. तर आपल्याला हायफन इमेज द्यायचं आहे, ठीक आहे. इमेज इक्वल्स टू क्रिएट करा एनजीएक्स, एनजीएक्स लिहितोय मी, दॅट्स इट, एंटर करतोय. बघा एक पॉड, कोणता पॉड, माय पॉड क्रिएट झालं. सो क्यूबसीटीएल सर मला बघायचं आहे, कसं बघणार, गेट पॉड्स आहे, याची इन डिटेल इन्फॉर्मेशन अगेन बघायची असेल, थोडी सविस्तर इन्फॉर्मेशन, तर हायफन ओ वाय, समजला. त्याचा आता आयपी ऍड्रेस दिसतोय पॉडचा, स्कल 192.168.1.4 सी, एनजीएस इज नाउ वर्किंग, कळलं. हा कसं होईल समजलं ना. अगेन आणखी एक्स्ट्रा म्हणजे डिटेल्ड इन्फॉर्मेशन बघायची असेल, समजत आहे ना आदित्य, हा आणखी इन डिटेल इन्फॉर्मेशन बघायची असेल तर काय करणार, तर इथे तुम्ही बघणार क्यूबसीटीएल डिस्क्राइब, तिकडे काय होतं डॉकर मध्ये इन्स्पेक्ट, इथे काय असणार डिस्क्राइब, काय डिस्क्राइब करायचं आहे, पॉड, कोणता पॉड करायचा आहे, माय पॉड. सी आली इन्फॉर्मेशन. तर बेसिक कमांड समजत आहे, इझी आहे, व्हेरी गुड. सो माय पॉडची इन्फॉर्मेशन, लेबल कोणता मिळाला याला, मायपॉड म्हणून मिळाला. त्यानंतर हा कुठे क्रिएट झालेला आहे बघा, हा कुठे क्रिएट झालेला आहे बघा, कुठे क्रिएट झालाय, नोड 1 मध्ये, वर्कर नोड मध्ये क्रिएट झालेला आहे. सी इथे इन्फॉर्मेशन मिळती. आणि नेमस्पेस कोणता आहे, नेमस्पेस डिफॉल्ट नेमस्पेस, कुठला दुसरा नेमस्पेस मध्ये टाकलाय का आपण याला, नाही. तर ही पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन आहे. इथे तुम्हाला जे पण बघायचं असेल इथे बघू शकता. हे काय आहे, इव्हेंट्स आहेत, म्हणजे तुमचा पॉड क्रिएट होण्यासाठी जे लॉग्स तुम्हाला बघायचे असणार, इव्हेंट्स बघायचे असणार ते इथे बघणार. ठीक आहे, इव्हेंट्स क्लिअर. ओके, सो नाव नेम स्पेस. ओके, काय करणार आपण, एक नेम स्पेस सिंपलचा टर्म्स क्रिएट कसा करायचा ते बघू. तर इथे तुम्हाला कमांड दिसेल क्यूबसीटीएल नेम स्पेस. हा, त्याच्या आधी आपण ही कमांड बघू. सर आपण हे एवढे सारे ऑब्जेक्ट तर बघितले वरती, बट हे ऑब्जेक्ट्स आपल्या कुबरनेटिस मध्ये आहेत, कसे आहेत नाही आहेत आपल्याला कसं कळणार. तर कमांड यूज करणार कोणती, एपीआय रिसोर्सेस, क्यूबसीटीएल एपीआय हायफन रिसोर्सेस. ओके, तर क्युबरनेटिस मध्ये कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आहेत हे तुम्ही कुठे बघणार, या कमांड थ्रू बघणार. क्लिअर. तर एवढे सारे ऑब्जेक्ट्स आहेत आणि त्यापैकी आपण काही ना काही बघणार आहोत. तर इथे बघा तुम्हाला दिसेल नोड्स, पॉड्स, इथे दिसेल शॉर्ट नेम्स, पॉड्सला पीओ म्हणतात शॉर्ट मध्ये. ठीक आहे, एपीआय व्हर्जन, पॉड्स कम्युनिकेशन कोणत्या एपीआय व्हर्जन थ्रू करेल, एपीआयचं काय काम असते, हा, तर पॉड्सवर कम्युनिकेशन करणार, कशा थ्रू करणार, एपीआय व्हर्जन कोणता यूज आहे, V1. हा, इकडे बाकीच्यांचे वेगवेगळे व्हर्जन्स आहे. सी ओके. नेक्स्ट इकडे काय आहे, नेम स्पेस. नेम स्पेस मीन्स
तो एखाद्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व आहे का? करेक्ट ना? नेम स्पेस आहे मीन्स ट्रू, नाहीये मीन्स फॉल्स. म्हणजे टाटा ग्रुपमध्ये असेल का एखादा इथला ऑब्जेक्ट? तर हो आहे. तर ट्रू, मी आहे एखाद्या ग्रुप मधला मेंबर. ओके, मेंबरशिप कन्सिडर करा. देन काइंड. आता काइंड काय आहे? तर ऍक्च्युली कुबरनेटिस हे जे पॉड्स इव्हेंट्स हे काही इकडचे जे काही आहेत त्याचे ऑब्जेक्ट्स, त्यांना कशा पद्धतीने यूज करतो? तर काइंड थ्रू यूज करतो. कशा थ्रू यूज करतो? काइंड मध्ये जे काही आहे त्याच्या थ्रू तो यूज करणार. तर इथे तुम्हाला दिसेल पी कॅपिटल. नाव कसं लिहितात? पी पर्सिस्टंटचा पी कॅपिटल आहे, व्हॉल्यूमचा व्ही कॅपिटल आहे. स्पेसेस वगैरे आहे का? नाही. तर आपण जेव्हा यांना यूज करणार तर या पद्धतीने यूज करणार. असं लिहिणार का आपण? नाही. कळलं? एपीआय रिसोर्सेस. ओके. सो नाउ लेट्स ट्राय टू क्रिएट वन रिसोर्स. कोणता? नेम स्पेस. कोणता नेम स्पेस क्रिएट करायचा आपल्याला? सो नेम स्पेस क्रिएट करण्यासाठी सिंपलची कमांड आहे kubectl क्रिएट नेम स्पेस. वेअर इट इज? हिअर. kubectl. हा गेट कमांड प्रत्येकासाठी यूज करणार तुम्ही. kubectl गेट नेम स्पेस. आता नेम स्पेस मला एवढं मोठं लिहिण्यापेक्षा मी एनएस लिहिलं तरी काम होणार. ठीक आहे. तर नेम स्पेस किती आहे? ग्रुप्स किती आहे इथे? डिफॉल्ट 4-5 ग्रुप्स आहेत. हा, तर त्यापैकी आता आपलं काम होत कुठे आहे? डिफॉल्ट वाल्या ग्रुप मध्ये. बघितलं ना? तर जे काही कंटेनर्स आपण क्रिएट करतो ते सध्या कुठे क्रिएट होतात? डिफॉल्ट वाल्या नेम स्पेस मध्ये. बट आपल्याला आता आपला एक नेम स्पेस बनवायचा असेल तर कसं करणार? डॉकर मध्ये डॉकर नेटवर्क बघितलाय तुम्ही, माहितीये का? हा, इथे काय नेम स्पेस आहे. सो kubectl क्रिएट एनएस में शॉर्ट फॉर्म आहे नेम स्पेसचं, आणि नाव देऊ माय वर्क समथिंग. ठीक आहे. एंटर. तो नेम स्पेस क्रिएटेड. चेक इट आउट. हिअर आहे माय वर्क. हा, आता या माय वर्क मध्ये काम करू. kubectl गेट पॉड्स. कोणते पॉड्स आहे? माय पॉड, जो आपण आता क्रिएट केलेला होता. हा कुठे आहे? डिफॉल्ट मध्ये आहे. आपण एक आणखी पॉड क्रिएट करू. kubectl रन माय ऍप. पॉडचं नाव. ठीक आहे. त्यानंतर काय असणार? हायफन इमेज इक्वल्स टू, लेट्स कन्सिडर इंजिनियर्सच करतोय सध्या. बट हा मला कुठे करायचा आहे? हा मला करायचा आहे त्या नेम स्पेस मध्ये. तर मी ते हायफन नेम स्पेस देणार. हायफन एन यूज केलं तरी चालतं. अँड देन त्यानंतर माय वर्क. ओके, चेक इट आउट. कुठे गेलं ते? हा, हायफन एन आणि नेम्स. द रन पॉड इन अ पर्टिक्युलर नेम स्पेस. क्लिअर आहे? हा, तर तेच कमांड आपली इथे लिहिलेली आहे. आपण याला सिम्पली एंटर करणार. बघा, पॉड क्रिएट झालेला आहे माय ऍप नावाचा. बट हा इथे दिसेल का? गेट पॉड्स मध्ये दिसतोय का? नाही. हा कुठे गेलाय आता? माय वर्क वाल्या नेम स्पेस मध्ये. ठीक आहे. तर इथे ते बघायचं असेल तर गेट पॉड हायफन एन माय वर्क असं लिहावं लागेल, तेव्हा तो दिसणार माय ऍप. अदरवाईज आता इथे एवढे सारे नेम स्पेस आहे, त्यांच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे, पॉड्स कोणते आहेत, आणखी कोणते रिसोर्सेस आहेत ते जर बघायचं असेल तर kubectl गेट ऑल. गेट ऑल. तर ऑल ने काय दिसणार? फक्त डिफॉल्ट मधले दिसणार. ऑल ने काय दिसणार? फक्त डिफॉल्ट मधले दिसणार. ऑल सोबत हायफन कॅपिटल ए यूज करायचा. ऑल सोबत हायफन कॅपिटल ए. त्याने काय होणार तर
इथे जे काही नेमस्पेसेस आहे प्रत्येक नेमस्पेस मधले कंटेंट आपल्याला दिसणार. तर ऑल आणि ऑल हायफन ए समजलं. बघ जर तुम्ही ऑल लिहिताय तर जो ज्यामध्ये तुम्ही काम करताय डिफॉल्ट नेमस्पेस त्यामध्ये काय काय आहे ते दिसणार. बट हायफन ए यूज केला तर प्रत्येक नेमस्पेस मध्ये प्रत्येक थिंग्स जे काही थिंग्स अवेलेबल असतील त्या दिसणार. क्लिअर झालं. इफ यू आर कन्फ्यूज बघा चेक करा. गेट ऑल ने काय दिसतंय दोनच टर्म्स दिसतंय आणि हे कुठले आहे डिफॉल्ट मधले आहे. बट मी आता काय करणार गेट ऑल सोबत हायफन ए यूज करणार. ए मीन्स ऑल नेमस्पेस प्रत्येकाचे मला कंटेंट दाखव. तर इथे बघा नेमस्पेस डिफॉल्ट मध्ये नेमस्पेस सिस्टम मध्ये पॉड्स. आता ह्या क्यूब हायफन सिस्टम मध्ये बघा काय काय रनिंग मध्ये आहे. इथे तुम्हाला ETCD दिसेल राईट. ETCD दिसतंय. देन क्यूब कंट्रोलर मॅनेजर दिसतंय. कंट्रोल प्लेन. देन क्यूब प्रॉक्सी दिसतोय. देन इथे तुम्हाला शेड्यूलर दिसेल. तर ज्यांची आपण डिस्कशन केलंय आर्किटेक्चर मध्ये ते जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत वर्क होईल का नाही. बघा इथे ऑलरेडी रनिंग मध्ये आहेत ते म्हणून आपला कुबेरनेटिस क्लस्टर वर्क करताय. अदरवाइज करणार का नाही. सो ह्या पूर्ण टर्म्स तुम्हाला इथे दिसत आहेत. ओके. सो नेमस्पेस. देन इथे माय वर्क मध्ये पण एक दिसेल तुम्हाला पॉड आहे म्हणून. देन काही सर्व्हिसेस क्रिएटेड दिसत आहे. देन काही डिमन सेट इथे क्रिएटेड आहे. देन आणखी डिप्लॉयमेंट्स काही क्रिएटेड आहे बरोबर. रिप्लिका सेट्स क्रिएटेड आहे. ओके समजलं कसं बघणार तुम्ही प्रत्येक नेमस्पेस मध्ये काय काय अवेलेबल आहे ते. ओके. सो हायफन ए ऑल. ठीक आहे. तर नेमस्पेस ते समजलं तुम्हाला. गेट पॉड हायफन ओवाइड हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गेट ऑल आणि गेट ऑल हायफन ए पण तुम्हाला काढलेलं आहे. काही कन्फ्युजन इथपर्यंत नाही. व्हेरी गुड. देन आता सिंपल एक टर्म आपण यूज करू एक्सपोज. कोणता कमांड एक्सपोज कमांड कशासाठी यूज करणार सर्व्हिसचा यूज करण्यासाठी. रिक्वायरमेंट काय आहे की पॉडला आपण एक्सेस करायचं आहे कुठून इंटरनेट वरून. तर कमांड कोणती असणार एक्सपोज आणि येस त्यामध्ये सर्व्हिस कोणती यूज करायची ते आपण बघू. kubectl एक्सपोज. सर्वात आधी तुम्हाला पॉड्स पाहिजे. गेट पॉड्स. कोणता पॉड आहे माय पॉड. सो kubectl एक्सपोज कोणता पॉड माय पॉड. ठीक आहे. कशावर एक्सपोज करायचं. जर इथे आपण काही नाही लिहिलं तर तो डिफॉल्ट कोणती सर्व्हिस क्रिएट करणार क्लस्टर IP. पण आपल्याला काय करायचंय नोड पोर्ट करायचंय. तर हायफन नोड पोर्ट कसं लिहितात समजलं. ठीक आहे. नोड पोर्ट. देन हायफन पोर्ट इथे देणार आपण 80. अननोन फ्लॅग टाइप इक्वल्स टू. ओके. सी काय लिहिणार आपण टाइप इक्वल्स टू नोड पोर्ट. आता एक हे बघायचं असेल तर kubectl सर्व्हिसेस कोणती क्रिएट झालेली आहे ते बघायचं असेल तर kubectl गेट सर्व्हिस और सर्व्हिसचा शॉर्ट फॉर्म SVC. सर्व्हिसचा शॉर्ट फॉर्म सी. एक नोड पोर्ट टाइपची सर्व्हिस क्रिएट झाली आहे. त्याचं नाव काय आलंय माय पॉड आणि एक त्याला IP ऍड्रेस मिळालेला आहे. एक्सटर्नल IP म्हणजे जेव्हा तुम्ही लोड बॅलन्सर यूज करणार ना तेव्हा एक्सटर्नल IP इथे येणार. पण आता 80 पोर्ट नंबर कुठे फॉरवर्ड केलाय 31407. तर 30,000 अँड अबोव मध्ये त्यांनी फॉरवर्ड केलाय. तो कॉपी आपण याला ऍक्सेस करून बघू.
तर हा पोर्ट नंबर कुठे अवेलेबल असला पाहिजे, सिक्युरिटी ग्रुप मध्ये. बट इथे माझा सिक्युरिटी ग्रुप कोणता आहे, हे. समजलं? मी याला ऍक्सेस करून बघतोय. झाला पॉड ऍक्सेस? समजलं? तर कोणती सर्व्हिस बघितलं तुम्ही, नोड पोर्ट सर्व्हिस. ओके, सो इथपर्यंत तुम्हाला काही इश्यू नाही. तर हा एवढा बेसिक आजच्यासाठी ठीक आहे. उद्याला आपण एक्स्ट्रा बघू. आणखी डिस्क्राईब कमांड बघितलेली आहे तुम्ही ऑलरेडी. डिलीट मध्ये डिलीट काय करणार, तो तुमचा पॉड डिलीट करणार. तर तुम्हाला डिलीट कमांड बघायची असेल तर लेट kubectl डिलीट पॉड. काय करायचं आहे, पॉड डिलीट करायचं आहे. आणि कोणता पॉड, माय पॉड डिलीट करायचा आहे. सिंपल एंटर करतोय, दॅट्स इट, गायब झाला तो. आता मी गेट नोट करणार तर तो दिसणार का, गेट पॉड्स करणार तर दिसणार का, नाही, डिलीट केलाय. सिंपल कमांड आहे. बाकी ही कमांड आता उद्याला बघू काय करते. ठीक है, चलो ये पे रुकते हैं, कल देखते हैं.